ठाण्यामध्ये न्यायाधीशाचा जीव धोक्यात आलेला आहे। कारण सरन्यायाधीश असतील, जिल्हा न्यायाधीश असतील, जे या ठिकाणी राहतात त्यांचंच घर, त्या इमारतीची दुरवस्था झालेली आहे। मी सध्या उभा आहे ठाण्यातील 12 बंगला परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी चैतन्य नावाची इमारत जी आहे ती 3 मजल्याची इमारत या ठिकाणी आहे आणि या इमारतीची जी अवस्था झाली, दुरावस्था झाली, आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 1969 साली ही बांधलेली इमारत आहे। ही पूर्णपणे आता जीर्ण अवस्थेत झालेली आहे। याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती राहणाऱ्या जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे यांच्या बेडरूमचा भाग देखील काही दिवसापूर्वी पडलेला होता आणि त्यामुळे सुदैवामध्ये त्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे। रहिवाशांच्या मते पावसाळ्याची स्थिती आणि बिकट परिस्थिती झाल्याने तळमजला पूर्ण 6 इंचापर्यंत पाणी शिरलं होतं आणि पाण्यात या विशेषतः पाहायला गेलं तर या इमारतीच्या वरती जी 25,000 लिटरची या ठिकाणी टाकी ठेवण्यात आलेली आणि ज्या पद्धतीने इमारतीची जी अवस्था आहे ती अवस्था पाहिली तर ही इमारत कधीही पडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या संदर्भामध्ये सरन्यायाधीश काळे आहेत, त्यांचे जिल्हा न्यायाधीश प्रज्ञा काळे आहेत, त्यांचे पती जे आहेत त्यांनी कोपरी पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रार दिलेली आहे। मात्र आपण सध्याची जी परिस्थिती पाहू शकतो या ठिकाणी अनेक भाग जो आहे तो इमारतीचा या ठिकाणी पडताना दिसून येतोय। आजूबाजूची सफाई नसल्याने मोठ्या प्रमाणे मच्छरचा वावर या ठिकाणी आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकता की बाजूच्या इमारतीच्या बाजूला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीर्ण झालेले आहेत। अनेक ठिकाणी झाडं आहेत, त्यामुळे सापांचा वावर देखील या ठिकाणी मोठा असतो। लहान मुलं देखील या ठिकाणी बाहेर खेळायला येऊ शकत नाही, अशी जी अवस्था आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळून येत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने ही अवस्था या ठिकाणी झाली असून कलेक्टर असतील, PWD अधिकारी असतील यांच्या बंगल्यामध्ये सर्व सोय असताना न्यायाधीशांच्या इमारतीकडे दुर्लक्ष का असा सवाल देखील या ठिकाणी केला जात आहे। प्रशासन या विषयावरती मौन धरला असेल तरी भविष्यामध्ये मोठी दुर्घटना या इमारतीमध्ये घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सरन्यायाधीश असतील किंवा जिल्हा न्यायाधीश असतील असे सगळेजण या इमारतीमध्ये राहतात। त्यांचा जीव आता त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव जो आहे तो आता धोक्यात आलेला दिसून येतो। यावरती उपाययोजना कराव्या आणि दुसरीकडे कुठेतरी त्यांना व्यवस्था करावी अशी देखील मागणी आता सध्या सर्वांकडून होताना पाहायला मिळून येत आहे। कॅमेरा पर्सन अथर्व सह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।